54 कोटीचा कर्ज घोटाळा उघड, जालना मर्चंट बँक डबघाईला, ठेवीदारात भीतीचं सावट. वेअरहाऊसमध्ये तारण असल्याचं दाखवून तब्बल 177 जणांना 54 कोटी रुपयाचे बेकायदा कर्ज वाटप. आयुष्यभराची कमाई अडकण्याच्या भीतीने ठेवीदारांमध्ये संताप आणि चिंता दोन्ही वाढताना दिसत आहेत. या गंभीर प्रकरणाची माहिती बाहेर पडताच गेल्या 4 दिवसापासून ठेवीदारांमध्ये घबराट पसरली. आज दिनांक 9 गुरुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील व्यापाऱ्यांचा विश्वास जिंकून प्रतिष्ठेची ओळख निर्माण केलेल्या जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेवर आता मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे काळे ढग दाटले आहेत. सोयाबीनचा प्रत्यक्षात कोणताही साठा नसताना तो वेअरहाऊसमध्ये तारण असल्याचं दाखवून तब्बल 177 जणांना 54 कोटी रुपयाचे बेकायदा कर्ज वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची माहिती बाहेर पडताच गेल्या 4 दिवसापासून ठेवीदारांमध्ये घबराट पसरली असून बँकेच्या शहरातील 9 शाखांबाहेर पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयुष्यभराची कमाई अडकण्याच्या भीतीने ठेवीदारांमध्ये संताप आणि चिंता दोन्ही वाढताना दिसत आहे. अनियमितता झाली पण मोठी नाही, बँकेचा बचाव. नुकत्याच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झालेल्या कांचन केळकर यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया देताना बँकेत व्यवस्थापनातील गैरसमजामुळे काही अनियमितता झाल्याचं मान्य केलं. मात्र ही अनियमितता मोठ्या प्रमाणात नसल्याचा दावा करत त्यांनी ठेवीदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि ठेवी सुरक्षित असल्याचं सांगितलं. आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार. दरम्यान जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी या प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून संबंधित कागदपत्राची तपासणी सुरू असल्याचं सांगितलं. तपासणीनंतर नेमकी कारवाई होणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. ठेवीदारांचा सवाल, जबाबदार कोण? बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे आता ठेवीदारात थेट सवाल विचारत आहेत. 54 कोटीचा घोटाळा नेमका कोणाच्या आशीर्वादाने झाला? बँकेतील अधिकारी आणि संचालक मंडळाची भूमिका काय? सामान्य नागरिकांच्या पैशाची जबाबदारी कोण घेणार? मोठ्या कारवाईची मागणी. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे. एकेकाळी विश्वासाची ओळख असलेली बँक आज संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.